हॅलो गाईज, आजचा व्लॉग मराठीतनं होणार आहे कारण की मी एक सांगणार आहे स्टोरी. तर आजची स्टोरी अशी आहे की एक ना भिकारी असतो, ठीक आहे. तर तो एका मंदिराच्या बाहेर बसलेला असतो आणि एक दिवस तिथे ना एक माणूस येतो. तर तो माणूस खूप पैशावाला असतो, त्याच्याकडे खूप पैसा असतो, एकदम रिच असतो. तर तो तिथून जात असतो. तर तो त्या भिकाऱ्याला बघतो. तर त्याला असं वाटतं की नाही यार, किती गरीब आहे हा, याला आपण काहीतरी दान केलं पाहिजे. तर म्हणून तो दानमध्ये थोडासा विचार करून तो त्याच्यासाठी सोन्याची प्लेट गिफ्ट करतो, ठीक आहे. काय गिफ्ट करतो? सोन्याची प्लेट गिफ्ट करतो, ठीक आहे. तर मग ती सोन्याची प्लेट त्याला गिफ्ट केलेली असते. त्याच्यानंतर तो तिथून निघून जातो आणि मग नंतर काही दिवसानंतर खूप दिवस निघून जातात आणि त्याच्यानंतर एक दिवस तो व्यक्ती तिथेच दर्शनासाठी आलेला असतो. तर तेव्हा त्याला एक गोष्ट म्हणजे दिसते की अरे, त्याला तोच भिकारी परत तिथेच दिसतो. पण ह्या वेळेस ट्विस्ट असा असतो की त्या भिकाऱ्याजवळ ती प्लेट नसते. तर मग तो जाऊन त्याला विचारतो, का रे बाबा, म्हणते तुझी ती मी तुला दिलेली प्लेट कुठे गेली म्हणे. तर तो भिकारी असं म्हणतो की कसं झालं ना म्हणे की मी 2-4 दिवस, 5-6 दिवस जे पण असेल ते मी थोडे दिवस ती प्लेट वापरली म्हणे आणि मी इथेच ती प्लेट घेऊन बसायचो म्हणे. पण एक दिवस ती प्लेट माझ्याकडनं म्हणजे माझ्याकडनं ती मी हरवली बाबा म्हणे. ती कोणी चोरी घेतली मला नाही माहिती म्हणे. तर त्याच्यावरनं मला म्हणजे असं ही गोष्ट अशी होती की मग नंतर तो माणूस तिथून निघून जातो. पण आयुष्यात आपल्याही तसंच काहीतरी असतं की देव आपल्याला काहीतरी देत असतो आणि तसंच ना की आपल्याला जर नाही का देवाने सोन्याची प्लेट जरी दिली आणि किंवा नाही का देवाने सोन्याच्या प्लेटीमध्ये सोन्याचा घास जरी दिला ना, तर तरी तो आपल्याला जर खाता येत नसेल ना, तर आपल्याला त्या सोन्याच्या किमतीच्या सोन्याच्या घासाचा किंमतच नसते. म्हणजे आपल्याला ते कळतच नाही की देव आपल्याला काहीतरी देतोय. तर ना, कोणतीही गोष्ट तुमच्या लाईफमध्ये येत असेल तर ती काहीतरी घेऊन येते, काहीतरी त्याच्यामागे असतं, त्याच्यामुळे ती तुमच्या लाईफमध्ये येते. म्हणून कुठलीही गोष्ट असताना, सोबत असताना काहीतरी होतं आहे आपल्या लाईफमध्ये, त्याचा थोडासा विचार करत जा. आणि ही गोष्ट फक्त आणि फक्त सोन्याच्या प्लेटबद्दल नव्हती. थँक्यू. Thanks for watching and listening my story. Bye bye. Have a good day.